आता आपण उभं आहोत हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती। ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1892 साली श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी चालू केली। 1892 साली पहिले 3 गणपती बसवले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, भाऊसाहेब रंगारींचा, गोठवडेकरांचा आणि खाजगीवाल्यांचा। हे जिथं आज आपण मंदिरामध्ये उभं आहोत ते 1893 साली ही जागा घेऊन भाऊसाहेबांनी इथं उत्सव चालू ठेवला। पहिल्या वर्षी बाजूला जे भवन आहे भाऊसाहेब रंगारींचा त्याच्या समोरच्या इचलकरंजीकरांच्या वाड्यामध्ये बसवला होता, तबेल्यामध्ये गणपती बसवला होता। हा सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करायचं मूळ कारण होतं की भाऊसाहेब रंगारांना स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकांना रस्त्यावर आणणं गरजेचं होतं आणि ती जी कन्सेप्ट होती ती ह्या मूर्तीपर्यंत क्लिअर कट डिपिक्ट होती। ही जर मूर्ती आपण मागे जी बघतो ही मूर्ती राक्षसांचा संहार करताना दिसते। जर आपण गणेशाची मूर्ती नेहमी बघितली तर ती गोल गरगरीत असते, एका हातामध्ये मोदक असतो, हस्तिदंताचा वापर हा लेखणी म्हणून केलेला असतो, सोंड ही मोदकाकडे वळलेली असते। पण ही मूर्ती आपण बघितली तर सोंड्याचा वापर राक्षसाचं मनगट पिळताना दिसतं, हाताचा वापर राक्षसाची केस धरताना दिसतात, त्याचबरोबर हस्तिदंताचा वापर शस्त्र म्हणून केला गेलेला आहे। हे क्लिअर मेसेज लोकांपर्यंत पोहोचावा की सशस्त्र क्रांतीनेच आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकतं आणि त्या हेतूने हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही मूर्तीचं स्वरूप त्या पद्धतीने बनवलं येतं। पुण्यातला आपण गणेश उत्सव बघतो ह्याची सुरुवातच या ठिकाणापासून झालेली आहे, किंवा हिंदुस्थानातला आजही गणेश उत्सव बघतो त्याची सुरुवात पण ह्या ठिकाणापासूनच झालेली आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडळ आपापल्या पद्धतीने जे काही धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रम जे आहेत हे मोठ्या रीतीने करत असतात। आधीच्या काळामध्ये भरपूर हलते देखावे असायचे, पण आताच्या रीतीला जर बघितलं गेलं तर गणेश उत्सव हा मोबाईलमध्ये हरवलेला आहे। कारण लोक दर्शनाला जरी आली तरी ते मोबाईल मधूनच फोटो काढण्यामध्ये विघ्न असतात, तुम्ही आता पण बघू शकतात। त्यामुळे लोकांनी मोबाईल सोडून सगळ्यात मोठे जे आपले नेत्र आहेत हे सगळ्यात मोठे कॅप्चर करणारे आहेत। बाप्पाचे रूप जे आहेत त्या प्रत्येक मंडळाने वेगवेगळे देखावे साकारले असतात, हे लोकांसाठी बघण्यासाठी साकारलेले आहेत। तर त्यांनी त्याचा अनुस्वाद घ्यावा, लोकांनी ते बघावे, कारण कार्यकर्ता किंवा पदाधिकारी हे सगळे खूप कष्टातून हे डेकोरेशन वगैरे उभे करतात त्याच्यामध्ये। तर लोकांनी मोबाईल मध्ये फोटो काढण्यापेक्षा इथं यावं, डोळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघावं, याचा आनंद घ्यावा हेच आम्ही लोकांना सांगतो। या 6 सप्टेंबरला जय महाराष्ट्र न्यूज घेऊन येत आहे पुण्याच्या भव्य गणेश विसर्जनाचं थेट प्रक्षेपण।